श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 4. श्री गणेशाय नमः. हे सर्व साक्षी सर्वेश्वरा, नीलकंठा गंगाधरा, महाकाल त्र्यंबकेश्वरा, श्री ओंकारा पावमशी, तू आणि रुक्मिणीस एकतत्व आहा खास. तोयवारी म्हटल्यास काय जली भेद होतो, तैसी तुमची आहे स्थिती. तंतोतंत जगतपती, जैसी ज्याची मानेल मती, तैसी तो तुझ वाहत. अन्यन्य भावे वाहता, तू पावसी आपुल्या भक्ता. माता न धरी निष्ठुरता, आपल्या वत्सा विषयी कधी. मी तुझे अजाणले करू, माया नको माया पातळ करू. तू साक्षात कल्पतरू, इच्छा पूर्ण करी हरा. बंकट लालाचे घरात, असता स्वामी समर्थ. प्रकारेक अघटित, आलायसा घडोनी. वैशाख शुद्ध पक्षासी, अक्षय तृतीयेच्या दिवशी. पितरार्थ उदक कुंभाची, देता श्राद्ध करोनिया. अक्षय तृतीयेचा दिवस, वराडातील लोकांस विशेष वाटे. प्रत्येकास मोठा सण मानिती हा. त्या दिवशी काय झाले, ते पाहिजे श्रवण केले. महाराज पोरांत बैसले, कौतुक लीला करावया. बालका म्हणती गजानन, चिलीम द्यावी भरून. तंबाखूची मज कारण, विस्तव ठेवी वरी ठेवूनिया. सकाळ पुन ऐसाच बसलो, चिलीम मुळी नाही प्यालो. त्यामुळे हैराण झालो, भरा चिलीम मुलांनो. ऐसी आज्ञा ऐकता भली, पोरे अवघी आनंदली. चिलीम भरू लागली।
तंबाखू आत घालून या, विस्तवाचा तपास केला, तो न सदनी मिळाला, काकी चूल पेटण्याला, अवकाश होता विबुध, पोरे चित्ती विचार करीती, आपापसात निश्चिती, कशी करावी यांची युक्ती, विस्तव पाहिजे चिलमीला, मुले पाहून चिंतातुर, बंकट करी मधुरोत्तर, अरे जानिकी राम सोनार, आहे वेटोळी आपुल्या, त्याच्याकडे तुम्ही जावे, विस्तवासी मागून घ्यावे, दुकान ते चालण्या बरवे, विस्तव लागतो आधी त्या, आधी पेटते बागेश्वरी, त्याच्या पुढे दुकानदारी, सोनाराची रीत खरी, आहे ठावे की तुम्हाला, पोरांनी ते ऐकिले, जानकी रामाकडे आले, विस्तव मागू लागले, समर्थांच्या चिलमीस, जानकी राम रागावला, लेकरांशी बोलता झाला, अक्षय तृतीयेच्या सणाला, न देन कोणा विस्तव मी, पोरे म्हणाली त्यावर, जोडून आपुले दोन्ही कर, नको करू हा अविचार, विस्तव पाहिजे समर्थाला, महाराज श्री गजानन, देवांचेही देव जाण, त्यांच्या चिलिमी कारण, विस्तव हा जातसे, साधू प्रती काही देता, तेथे अशुभाची नसे वार्ता, उगीच व्यावहारिक कथा, सांगत आम्हा बैसू नको, आम्ही आहो मुले लहान, तू मोठा आमच्याहून, ऐसे साच असून, हे न कैसे कळे तुला, विस्तव तू देशील जरी, भाग्य येईल तुझ्या घरी, चिलीम पिऊन तृप्त घरी, झाले गजानन महाराज, ते सोनारे न ऐकिले, अदा त्वदा भाषण केले, ज्याचे जवळ मरण आले, त्याचे पाय खोलाकडे, सोनार म्हणे बालकांसी,
गजानन कशाचा पुण्यराशी, त्या चिलमी बाद रासी. साधू म्हणून सांगू नका, गांजा तमाकू पीत बसतो, नग्न गावात हिंडतो. वेड्या परी चाळे करतो, पितो पाणी गटाराचे. जात गोत नाही त्याला, ऐशा वेड्या पिशाला. मी साधू मानण्याला, नाही मुळी तयार. बंकट लाल खुळावला, नादी त्याच्या लागला. नाही देत विस्तवाला, मी तयाचे चिलमीसी. तो आहे ना साक्षात्कारी, मग विस्तव कशाला पाहिजे तरी. आपुल्या कर्तृत्वे कान करी, विस्तवाते निर्माण. साधू नाथ जालंधर, पीत होते चिलीम फार. परी विस्तवासाठी घर घर, ना हिंडले कदा ते. जा जा उभे न रायेथ, विस्तवना मिळे तुम्हा प्रत. नाही मला किंमत, त्या तुमच्या पिशाची. पोरे विनमुख परत आली, महाराजांसी निवेदिली. हकीकत जी का झाली, सोनाराचे दुकानात. ती ऐकतास्य वदन, करीते झाले दयाघन. नाही आपणा प्रयोजन, मुळीच त्याच्या विस्तवाचे. ऐसे म्हणोनी घेते झाले, चिलीमा पुल्या हाती भले. बंकट लालासी बोलले, काडी एक वरती धरी. बंकट लाल म्हणे गुरुराया, थोडे थांबा परम सदया. विस्तव देतो करून या, काडी घासून आता मी. काडी घासल्या वाचून, कदान प्रकटे अग्नी. म्हणोनी केली विनवणी, ती मनास आणा समर्था. महाराज बोलले त्यावर, उगी न करी चरचर. नुसती काडी धरणे वर, तिला मुळीच घासू नको. बंकट लाले तैसे केले, नुसत्या एका काडीस धरले. चिलमीचिया वरती भले, समर्थ आज्ञा म्हणून. तो काय झाला
प्रकार ऐका तुम्ही श्रोते चतुर प्रगट झाला वैश्वानर काळी नुसती धरतावरी काळी प्रतिविस्तवाचा अंशई नवता साचा हा प्रभाव शक्तीचा महाराजांच्या लोकोत्तर काळी तैसीच राहिली चिलीमती पेटली कशाची नाही उरली जरूर खऱ्या साधूला याचे नाव साधुत्व उगीच नवते थोटांद मत आता सोनाराचे घरात काय झाले ते ऐका या अक्षय तृतीयेला मान विशेष चिंचवण्याला जेवी वर्ष प्रतिपदेला महत्व लिंब फुलांचे असो भोजना बैसली पंगत चिंचवणे वाढले द्रोणात तो प्रकार ऐसा अघटित घडून आला तो ऐका त्या चिंचवण्या माझारी अळ्या दिसल्या नाना परी बुजबुजाट झाला भारी किळस वाटे सर्वाला लोक उठले पात्रावरून अवघ्यांना ते टाकून सोनार बसला अधोवदन कारण काही न उमजेना चिंचवण्याच्या संगे भले अवघे अन्न वाया गेले मग त्या कोडे उमगले ऐसे वाया मीच कारण मीन साधूसी विस्तव दिला त्याचा प्रत्यय तात्काळ आला गजानाची अगाध लीला मीन खचित जाणिली गजानन जानवी नीर मी त्या मानिले थिल्लर गजानन राज राजेश्वर मी त्या भिकारी मानिले त्रिकालज्ञ गजानन मी त्या मानिले वेडा पूर्ण कल्पतरू कारण मी बाभूळ मानिली गजानन हा चिंतामणी मी लेखिली गार जाणी गजानन हा कैवल्यदानी मी ढोंगी मानिला हो हाय हाय रे दुर्दैवा त्वा कैसा साधिला डावा माझ्या हातून संत सेवा हो ना तू दिलीस मसी असो हा धिक्कार मी भारभूत साचार जन्म पावलो भूमीवर द्वयपायांचा पशु मी आज माझ्या भाग्यकाळी
बुद्धी कशी चढती झाली, सुयोगाची दवडिली, वेळ आलेली म्या करे. काही असो आता जाऊ, समर्थांचे पाय पाहू. पदी त्यांच्या अनन्य हो, क्षमा मंतूचे मागावया. ऐसा विचार करुनी, सर्व घेऊन चिंचवणी. बंकट लालाच्या सदनी, आला हकीकत सांगावया. अहो शेठजी बंकट लाला, आज माझा घात झाला. पहा या चिंचवण्याला, आता किडे पडले बहु. माणसे उठली उपोषित, तेने झाला श्राद्ध घात. हे ऐसे वावया कृत्य, माझा मीच कारणासे. आज सकाळी चिलमिला, मी नाही विस्तव दिला. पोरेल मागत असता भला, समर्थांच्या चिलमिस्तव. त्यांचेच हे आहे फळ, चिंचवणी नासले सकळ. ते ऐकून बंकट लाल, बोलू लागला येणे रीती. तुम्ही न चिंचोके पाहिले, ते असतील किडलेले. म्हणून ते नासते झाले, तुमचे चिंचवणी वाटे मला. सोनार म्हणे ऐशी शंका, सेठजी तुम्ही घेऊ नका. नवी चिंच होती देखा, मग चिंचोके किडके कसे. जी मी चिंच फोडिली, तिची टरफले अजून पडली. चिंचोक्याची रास झाली, मर्जी असल्या पाचला. आता इतुकीच विनंती आहे शेठजी तुम्हा प्रती. मला नेऊन पायांवरती, घाला शीघ्र समर्थांच्या. क्षमा मंतूची मागेन, अनन्य भावे करून. साधू दयेचे परिपूर्ण, सागर मूळचेत आहेत की. समर्थान पुढे भीत भीत, जानकी राम गेला त्वरित. घातले त्याने दंडवत, अष्टांगेसी समर्था. आणि म्हणाला दयाघना, एवो तुला माझी करुणा. मी अपराध केले नाना, त्याची क्षमा करावी. तू साक्षात उमानाथ, नांदसिया शेगावात. ज्याची होती मजला भ्रांत, ती त्वा आज निवटिली. माझे अपराध रूपी अवघे तृण,
जाळी कृपा कृशा करून समर्था आज पासून मी नाटवाळी करी तुझी जी शिक्षा आज केली तेवढीत मजशी पुरे झाली तू अनाथांचा आहेस वाली आता अंत पाहू नको महाराज बोलले त्यावर खोटे न सांगे तिळभर तुझे चिंचवणी आहे मधुर किडे न पडले त्यामध्ये ते ऐकता वग्यांनी पाहिले ते चिंचवणी पहिला प्रकार मावळोनी गेला होता ते दवा अवघ्यान प्रति आश्चर्य झाले समर्थांचे महत्व कळले हा हा म्हणता पसरले वृत्तय त्या गावांमध्ये ज्याच्या ज्याच्या तोंडी मात हीच निघू लागली सत्य कस्तुरीचा नाही येत वास झाकावया कवणाते चंदू मुकीन नावाचा गृहस्थ एक शेगावाचा निस्सीम भक्त समर्थांचा त्याची ऐका कथा हो श्रोते ज्येष्ठ मासात सोमवार बैसले भक्त अति आदरे जोडून हात दृष्टी ठेवूनी पायांवरी कोणी आंबे कापती कोणी फोडी हातात देती कोणी पंखाने घालिती वारा समर्था कारणे कोणी वाटती खडी साखर कोणी गळ्यात घालती हार कोणी चंदन थंडगार लाविती अंगा साधूंच्या तई महाराज म्हणाले चंदूला हे आंबे नकोत मला दोन कानोले उतरंडीला आहेत तुझ्या ते आण जा चंदू बोले कर जोडून आता कानोले कोठून इच्छा असल्या तळोन ताजे आणतो गुरुराया तई महाराज वदले वाचे नाही कारण ताजाचे पाहिजेत तुझ्या उतरंडीचे कानवले मज खावया जा वेळ करू नको उगीच सबबी सांगू नको गुरु पाशी बोलू नको खोटे वेळ्या यचकिंचित त्या चंदू मुकीन चंदू प्रती लोकावगे बोलती जाये पाहून शीघ्र गती खोटी न होय संतवाणी चंदू घरा प्रती गेला कांतेस पुसू लागला दोन कानवले उतरंडीला
आहेत काय रंभोरू तै बोले अंगना होऊन गेला 1 महिना आता कानवले आपल्या सदना मिळतील कशाचे अक्षय तृतीयेला दिवशी भले कानवले मी पतिराया केले तेन आता राहिले संपून गेले त्याच दिनी मर्जी असल्या नवे करीते समर्थास्तव तळून देते ही पहा मी ठेविते कढईनाथा चुलीवर तुम्ही थांबा क्षणभर सामान अवघे तयार नको पाहण्या बाजार कानवल्याच्या साहित्यासी चंदू बोले त्यावरी ताजे नकोत सुंदरी जे तू उतरंडी माझारी 2 ठेविले तेच दे समर्थानी ऐसेच कथिले तेच मी तुझ निवेदिले आठवण करून चांगले पहा काही येधवा ऐसे ऐकता पतिवचन कांता गेली घोटाळून करू लागली शोधन कानवल्याचे चित्तांतरी कानवल्याचा शोध करिता आठवण झाली तत्वता उघड म्हणे थांबा नाथा सत्यगिरा समर्थांची 2 कानवले होते उरले ते मी उतरंडीस ठेविले त्याचे स्मरण नाही उरले सगळ्या महिन्यात मज लागी त्यास महिना होऊन गेला असेल बुरसावरी आला ते खाण्याच्या उपयोगाला राहिले नसतील अणुमात्र ऐसे बोलून तात्काळ उठली उतरंड सर्व धांडोळली कानवले ते ठेविलेली कळशी होती खापराची आत जो पाहिले न्याळून तो दृष्टी पडले तिच्या 2 कानवले जे सुकोन गेले होते थोडके बुरसा नाहीच नाही आला सोते त्या कानवल्याला बट्टा संतवाणीला नाही लागला कधी जगी कानवल्या ते पाहोन उभयतांचे हर्षले मन धन्य साधू गजानन महाराज समर्थ सिद्धयोगी चंदू कानवले घेऊन आला समर्थांसी अर्पिता झाला लोक करती आश्चर्याला त्याच्या कृतीने पाहून लोक म्हणती गजानन खचित असती त्रिकालज्ञ भूत भविष्य वर्तमान
यासी अवघे कळतसे. चंदूच्या त्या कानवल्यासी सेविते झाले पुण्यराशी. राम शबरीच्या बोरांसी जेवी झाला भक्षिता. शेगावच्या दक्षिणेसी चिंचोली गाव परियेसी. तेथील एक रहिवासी माधव नामे विप्र होता. वये ज्याचे 60वर अवघे झाले क्षीण फार. तरुणपणी संसार हेच होते ब्रह्मजाचे. प्रारब्धाचा पुढारी कोण जातो भूमीवरी. ब्रह्मदेवे जी का खरी लिहिली अक्षरे तेच होय. माधवासीन कोणी उरले कांता पुत्र मरून गेले. म्हणून विरक्त जाहले मनतयाचे संसारी. जी का होती चीज वस्तू ती अवघी केली फस्त. म्हणे आता माझी गत होईल कैसी देवदेवा. म्या हमाधुमीचा संसार केला तो आता अवघा निमाला. आठविले कधी नाही तुला एक क्षणही दीनबंधो. आता माझ्या वाली कोण दीनदयाळा तुझ वाचून. माझे हे अरण्य रोदन तुझ विण देवा कोण करी. ऐसा अनुताप धरून पोटी शेगावी आला शेवटी. गजाननाच्या द्वारवटी हट्ट धरून बैसला. आरंभिले उपोषण अन्न पाण्याते त्यागून. वदनी वदे नारायण खंडन पडे तयाला. ऐशा परी एक गेला दिवस परी नाही उठला. तई महाराज वदले तयाला हे करणे उचित नसे. हेच हरीचे नामस्मरण कान केले मागे जाण. प्राण देहाते सोडून जाता वैद्य बोलविसी. तरुणपणी ब्रह्मचारी म्हातारपणी करिसी नारी. अरे वेळ गेल्यावरी नाही उपयोग साधनाचा. जे करणे ते वेळेवर करावे की साचार. घर एकदा पेटल्यावर कूप खणणे निरर्थक. ज्या कन्या पुत्रांसाठी तू केली अटाटी ते अवघे गेले शेवटी. टाकोनिया तुझ लागी अशा स्वतःचे पोषण केले शाश्वता विसरून. त्या कर्माची तुझ लागून फळे भोगणे भागासे. ती फळे भोगल्या विना
सुटका तुझी होईना, देहा टाकून हट्टीपणा, विवेक काही करी म्हणी. ते न अवघे ऐकिले, हट्टासी ना सोडिले, यत्न लोकांचे वाया गेले, त्यासी भोजन घालण्याचे. शेगावचा कुलकर्णी, करू लागला विनवडी, भोजनास चला सदनी, अन्नाविना राहू नका. तेही म्हणणे माधवाला, नाही पटले तसाच बसला, समर्थांच्या सानिध्याला, नाम घेत हरीचे. रात्र झाली 2 प्रहर, तमे अक्रमिले अंबर, निशीचा तो शब्द किर, होऊ लागला वर्षावरी. आसपास कोणी नाही, ऐसे पाहून केले काही, कौतुक ते लवलाही. स्वामी गजाननानी, रूप धरिले भयंकर, दुसरा यमाजी भास्कर. आपसरून माधवावर, धावून आले भक्षावया. तेने माधव पळाला, घेऊन आपला जीव भला. धडकी भरली चित्ताला, छाती उडे धडधडा. बुडबुडाला तोंडासी, शब्द फुटेना वाचेसी. ऐसा पाहून स्थितीसी, समर्थे धरले सौम्य रूप. आणि बोलले गर्जोन, हेच का तुझे ढीठपण. तू काळाचे भक्ष जाण, असाच खाईल काळ तुला. त्याची चुणूक दाखविली, पुढची स्थिती जाणविली. तेने पळाया नाही उरली, यमलोकात जागा तुला. माधव ऐसे ऐकता, झाला विनय बोलता. यमलोकाची नको वार्ता, तेवढी माझी टाळा हो. नको नको हे जीवित, द्या धाडून वैकुंठात. हीच विनंती आपणांप्रत, महाराज माझी शेवटची. यमलोकीचे जे दिसणार होते, ते तुम्ही दाविले येथे. आता या लेकराते, यमलोकी धाडू नका. माझ्या पातकांच्या राशीत, आहेत जरी बहुवशी. परित्या जाळणे तुम्हासी, मुळी नाही मुळी अशक्य. काही सुकुत पदरी होते, म्हणून पाहिले तुम्हा ते. संत भेटी ज्याला होते, यमलोकना तयांसी. ऐसे ऐकता भाषण, समर्थे केले हास्यवदन. महापतिता पावन,
साधूच एक करती की. श्रीमत नारायण नारायण ऐसेच माधवा करी भजन. जवळ आले तुझे मरण आता गाफील राहू नको. किंवा अजून वाचण्याची आशा आहे तुला साची. ती असल्यास आयुष्याची वाढ तुझ्या करतो मी. माधव म्हणे गुरुराया नको मला आयुष्य सदया. ओकटी ही प्रपंच माया त्यात पुन्हा घुऊ नका. तथास्तु ऐसे महाराज वदले. तुझे मागसी मी ते मी दिले. आता तुला नाही उरले जन्मास येणे भूमीवर. ऐशारीती दोघांचा संवाद गुप्त स्वरूपाचा. झाला त्या वर्णन्या वाचा नाही माझी समर्था. इहलोकीचे देहमान माधवाचे निर्माण निमाले जाण. कित्येक बोलू लागले जन उपवासे फिरले मस्तक. म्हणून वेडेचार करी जनकल्पना नाना परी. उठत्या झाल्या त्या अवसरी त्या किती म्हणून वर्णाव्या. असो माधवाचे देहावसान समर्था सन्निग्ध झाले जाण. चुकले त्यांचे जन्म मरण गजाननाच्या कृपेने. असो एका समयी भले समर्थांची इच्छा झाली. ती त्यांनी निवेदिली आपुल्या शिष्य वर्गाते. वैदिक ब्राह्मण बोलवा मंत्र जागरण येथे करावा. वेद श्रवणे देवदेवा आनंद होतो अतिशय. पने पेढे बर्फी खवा भिजल्या डाळीस मीठ लावा. एक एक रुपया तो द्यावा घनपाठी ब्राह्मणाते. ऐसे भाषण ऐकिले शिष्य विनवू लागले. ऐसे वैदिक नाही उरले या पुल्या शेगावी. सांगाल तो करू खर्च परी अडचण आहे हीच. ब्राह्मण मिळण्याची साच आमचा उपाय यात नसे. महाराज म्हणाले त्यावरी करा उद्या तयारी. ब्राह्मण धाडिल श्रीहरी तुमच्या वसंत पूजेला. मग काय विचारता अवघे हर्षले तत्वता. झाली तयारी हा म्हणता रुपये 100 झाले जमा. सामान सर्व आणले चंदनाचे उटणे केले. आत केशर कालविले तैसाच आणखी कापूर. 2 प्रहरचे समयाला ब्राह्मण आले शेगावाला. जे पदक्रम जटेला जाणत होते विबुध हो. थाटात वसंत पूजा झाली
ब्राह्मण मंडळी आनंदली, दक्षिणा घेऊन गेली. अन्य ग्रामा कारणे संतांच्या जे मनी येत, ते ते पुरवी रमानाथ. कमी न पडे यच किंचित, ऐसा प्रभाव संतांचा. बंकट लाल प्रतिवर्षी, व्रत हे चालवी अतिहर्षी. अजून परी शेगावासी, वंशज त्याचे करती हे. हा दासगणू विरचित, श्री गजानन विजय नामे ग्रंथ. साधकासी दावोपथ, विमलशा हरिभक्तीचा. श्री हरिहरा पर्णमस्तु, शुभम भवतु. इति चतुर्थो अध्याय समाप्त.